सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. जागतिक AI समिटमध्ये गोंधळ घालून काँग्रेसनं भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला धक्का पोहोचवल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चानं हे आंदोलन छेडलं. भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. भारताचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा पूर्व मंडळ अध्यक्ष, युवा मोर्चा पश्चिम मंडळ अध्यक्ष सचिन पवार, प्रमोद बचाटे, युवा मोर्चा ग्रामीण मंडळ अध्यक्ष अमर खोत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असं वर्तन करणं योग्य नाही. भारताचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपणं ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यात देशविरोधी वक्तव्य किंवा कृती केल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल असा इशाराही देण्यात आला. आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळं वातावरण काही काळ तापलं होतं. आज भारत देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी AI समिट हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरतील 20 देशांनी समावेश केलेला आहे आणि त्यांच्या AI टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरणारी टीम आज भारत देशामध्ये आलेली आहे. आणि या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून एकदम गलिच्छ प्रकार करण्यात आलेला आहे. आज त्यांनी तिथं आपल्या भारत देशाची विद्यार्थ्यांची एक इमेज चुकीची कशी आहे ही या 20 देशांपर्यंत नेलेली आणि एक आंतरराष्ट्रीय न्यूज तयार केली. त्यांनी अर्धनग्न अवस्थेत जाऊन त्या AI समिटमध्ये जे काही आंदोलन केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. यात भारत देशाचे जे काही आपले संस्कार आहेत किंवा जे काही आपलं संविधान आहे ते त्यांनी देशधडीला लावलं असं मला म्हणायला हरकत नाही. आणि ह्याचाच एक आम्ही निषेध म्हणून इचलकरंजी शहरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनासाठी आमच्यासोबत उपस्थित जिल्हाध्यक्ष प्रशांतजी बुगले, त्यानंतर प्रमोदजी बसाटे, सचिनजी पवार, माजी अध्यक्ष जयेश बुगड साहेब, त्यानंतर सर्व युवा मोर्चाची टीम या निषेधासाठी आज उपस्थित आहे.